नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत जे आता विद्यार्थ्यांच्या ज्या मुलाखती आहेत, ज्यामध्ये शिपाई, त्यानंतर क्लार्क आणि ड्रायव्हर, जे छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांनी फॉर्म भरलाय आणि या विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगर खंडपीठ आणि या शहराचा परिचय तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही मुलाखतीला जाताय, मग ते शिपाई असतील, चालक असतील, क्लार्क असतील किंवा स्टेनो असतील, तर त्याविषयी तुम्हाला छत्रपती संभाजीनगर बद्दल ज्यावेळेस विचारलं जातं किंवा तुम्ही कुठल्या भागामधून आले किंवा याविषयीचा तुम्हाला चर्चा करायची किंवा त्याबद्दल तुम्हाला बोलतं व्हायचंय, त्यावेळी याच्या संदर्भाबद्दलचा या छत्रपती संभाजीनगर खंडपीठ, शहर परिचय, सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती, इथला जो धार्मिक स्थिती, याविषयीची माहिती किंवा या भागामध्ये जे कॉरिडॉर सुरू झालाय किंवा इथली MIDC असेल, इथले 52 दरवाजे असतील, ह्या सर्व बाबींचा परिचय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यामध्ये लक्षात ठेवा, खंडपीठाचा इतिहास आपण पहिल्यांदा पाहू. मराठवाडा विभागाच्या हक्काचा संघर्ष म्हणून एक आपल्याला उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की मराठवाड्याच्या हक्काचा संघर्ष या अर्थानं की छत्रपती संभाजीनगर खंडपीठाची स्थापना केवळ प्रशासकीय सोयीसाठी नव्हती. हा मागासलेल्या भागाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेला एक ऐतिहासिक प्रयत्न म्हणून आपल्याला उल्लेख करतो. आता लक्षात ठेवा की 1956 पूर्वीचा काळ म्हणजे मराठवाडा 1956 पर्यंत कशाचा भाग होता, तर तो हैदराबाद राज्याचा भाग म्हणून आपल्याला उल्लेख करतो. तर त्यावेळेचं असणारं औरंगाबाद हे हैदराबाद उच्च न्यायालय खंडपीठ कार्यरत होतं. म्हणजे कधीपर्यंत? 1956 पर्यंत हे हैदराबाद म्हणून आपल्याला उल्लेख इथं खंडपीठ म्हणून आपल्याला उल्लेख करतात. आता लक्षात घ्या की 1956 नंतर जो बदल झाला तर तो भाषावार प्रांत रचनेचा बदल झाला. तो नेमकं काय झालं, तर पहिलं 1956 नंतरचा झालेला बदल म्हणजे हैदराबाद राज्य हे विसर्जित झालं आणि सर्वात महत्वाचं आहे, मराठवाडा विभाग हा महाराष्ट्र राज्याला जोडला गेला आणि इथल्या जनतेला न्यायासाठी आता कुठे जावं लागायचं, तर ते मुंबईला जाऊ लागलं आणि जवळजवळ 350+ किलोमीटरचं अंतर हे आता न्यायासाठी करावी लागणारी एक प्रकारची ओढाताण होती. त्यामुळं प्रवासाचं लांबचं अंतर, मुंबईतील राहण्याचा प्रचंड खर्च आणि पक्षकारांची होणारी आर्थिक ओढाताण, यामध्ये हा एक भाग होता. दुसरं होतं की मराठवाड्यातील ग्रामीण जनतेला मुंबईतील न्यायालयीन कामकाजाची भाषा आणि पद्धती समजणं कठीण जात. त्यामुळं वकील आणि पक्षकारांमध्ये एक मोठा असंतोष हा निर्माण झाला होता. आता सर्वात महत्वाचं 1977चं झालेलं पाऊल म्हणजे नेमकं काय, तर दीर्घकालीन मागणीनंतर एक जनआंदोलन तीव्र झालं आणि 1977 मध्ये महाराष्ट्र विधानसभेनं औरंगाबाद येथे खंडपीठ स्थापन करण्याचा ठराव मंजूर केला. इथे लक्षात काय ठेवायचे तुम्हाला, 1977 मध्ये महाराष्ट्र विधानसभेनं औरंगाबाद खंडपीठ स्थापन करण्याचा ठराव मंजूर केलाय. हा तुमच्यासाठी महत्वाची बाब लक्षात ठेवायची. दुसरं आहे की प्रतीक्षा आणि अडचणीच्या संदर्भाबद्दल ठराव मंजूर जरी झाला तरी प्रत्यक्षात खंडपीठ सुरू होण्यास जवळजवळ 7 वर्षाचा कालावधी लागला. काही तांत्रिक आणि न्यायालयीन अडचणीमुळे ही प्रक्रिया ही लांबली होती. आता लक्षात ठेवा, 27 ऑगस्ट 1984चा सुवर्ण दिन, ज्यावेळी भारताचे 7वे भारतीय राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंग यांच्या नेतृत्वाखाली एक अधिकृत मंजुरी, कायमस्वरूपी खंडपीठ आणि कामकाजाला सुरुवात ही आपल्याला 27 ऑगस्ट 1984ला झाल्याचा उल्लेख करता येईल. म्हणजे आता या सुरुवातीला जुन्या इमारतीमध्ये काम चालल्यानंतर 1995 मध्ये म्हणजे भव्य वास्तू जी आहे, तर ही अधिक सोयी सुविधांनी युक्त न्यायाचं केंद्र हे मानलं जातं. आता लक्षात ठेवा, क्षेत्रीय अधिकार क्षेत्र या खंडपीठाच्या अंतर्गत कोणकोणते येतात, लक्षात ठेवा 12 जिल्ह्याची व्याप्ती येते. म्हणजे लक्षात ठेवा, मराठवाडा आहे, मराठवाड्यामधले 8 जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्र याच्यामध्ये किती जिल्हे, 4 जिल्हे. त्याच्यामध्ये मग छत्रपती संभाजीनगर, जालना हे या संदर्भाबद्दलचं. दुसरं आहे अहिल्यानगर, धुळे आणि जळगाव. त्याच्यामध्ये आपण सविस्तर पाहू. मराठवाडा विभागामधले जे 4 जिल्हे आहेत, तर त्याच्यामध्ये पूर्वीचा औरंगाबाद, आता सध्याचं छत्रपती संभाजीनगर, दुसरं आहे जालना, तिसरं आहे परभणी, चौथं आहे हिंगोली. मराठवाडा विभागामधले हे 4 लक्षात ठेवा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली. दुसरं मराठवाडा विभागामधले दक्षिण उत्तर या अर्थानं म्हणजे नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड. आता सध्याचं नवीन
पूर्वीचं जे उस्मानाबाद नाव होतं आता सध्याचं नाव आहे धाराशिव. हे 4 म्हणजे हे मराठवाड्यातले 8 जिल्हे. आता उत्तर महाराष्ट्र विभागामध्ये लक्षात ठेवा की अहमदनगरचा काही भाग, त्याच्यानंतर हा धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्हे देखील ह्या खंडपीठाशी जोडलेले आहेत. आता मुलाखतीसाठी महत्वाची टीप लक्षात ठेवा. आता उमेदवारांनी नवीन नावाची नोंद घेणं आवश्यक आहे. म्हणजे अहमदनगरचं आता अहिल्यानगर झालं, उस्मानाबादचं धाराशिव, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर. शहराचा सांस्कृतिक आणि सखोल परिचय या संदर्भाबद्दल चर्चा करूया. लक्षात ठेवा की छत्रपती संभाजीनगर याचं पूर्वीचं नाव जर बघितलं की 1610च्या कालखंडामध्ये जर बघितलं गेलं तर शहराची स्थापना अहमदनगरचा असणारा मलिक अंबर यांनी सुरुवातीला हे शहर वसवलं होतं. त्याचं नाव पहिलं काय होतं, खडकी होतं. त्याच्यानंतर मलिक अंबरच्या नंतर त्याचा मुलगा फतेह खान आला. त्यांनी नाव बदलून काय ठेवलं, फतेहनगर हे नाव ठेवल्याचा उल्लेख आपल्याला या छत्रपती संभाजीनगर बद्दल उल्लेख करता येईल. 1653 मध्ये औरंगजेब जेव्हा दख्खनचा सुभेदार म्हणून आला तेव्हा त्यांनी या शहराचं नाव हे काय केलं, औरंगाबाद केलं. या काळात शहराची मोठी भरभराट झाल्याचा उल्लेख करतात. त्याच्यानंतर 2023 छत्रपती संभाजी म्हणजे अनेक दशकापासून असलेली जी मागणी आहे ती अखेर 2023 मध्ये पूर्ण झाली आणि शहराचं अधिकृतपणे नाव छत्रपती संभाजीनगर हे करण्यात आलं, एक सांगता येईल. आता सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा की तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून छत्रपती संभाजीनगर हे जवळजवळ 52 दरवाजाचं शहर म्हणून ओळखलं जातं. त्यातले महत्वाचे जे दरवाजे आहेत ते भडकल गेट आहे, मक्काई गेट आहे, त्यानंतर हा दिल्ली दरवाजा म्हणून हे आजही शहराच्या वैभवाची हे साक्ष देतात. तर जागतिक वारसा स्थळाच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा की एकमेव जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा जगातला असा एकमेव जिल्हा आहे जिथं 2 जागतिक वारसा स्थळ म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता उदाहरणार्थ जर बघितलं गेलं की अजिंठा लेणी. आता ही अजिंठा लेणी जी आहे तर त्या अजिंठा लेणीच्या जर बघितलं की वाघूर नदीच्या लेण्याच्या कडेला आहे. जसं की घोड्याचा नाल असतो, नाल म्हणजे खालचा जो पायाचा त्याच्या, तर तशा टाईपचा हा नालाच्या टाईपची ही एक प्रकारची लेणी वसलेली आहे. या लेणीमध्ये 29 लेण्या आहेत, ज्यामध्ये बौद्ध लेण्या, ज्यामध्ये गौतम बुद्धांच्या जीवनावर असणारी भिंतीचित्र, यामध्ये हे पद्मपाणी एक आपल्याला भिंतीचित्र म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. याच्यावरचं कोरीव काम आणि हे जगप्रसिद्ध चित्र म्हणून आपल्याला यानुसार ओळखता येतं. दुसरं की या पद्धतीचं एक चैत्य अशा पद्धतीचं आहे, म्हणजे भगवान बुद्धांच्या जीवनावरील भिंतीचित्र आणि दुसऱ्या शतकापासूनचं चित्रकाम आणि चित्र त्या काळामध्ये काढलेली ही चित्र आजही जिवंत आहेत किंवा 3D डायमेन्शन मध्ये जे असणारे चित्रांमध्ये तिथे जे कोरलेले आहेत तर ते असे यक्ष आणि यक्षिणी असे पाठीमागं बसलेले आहेत. तर हे जे तुम्हाला दिसतं तर जणू काही ते उडी मारताय की काय अशा पद्धतीचा एक आपल्याला उल्लेख करता येतो. आता दुसरं सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा की ते म्हणजे वेरूळचं लेणी. आता वेरूळच्या जी लेणी आहे तर त्या वेरूळच्या लेणीमध्ये लक्षात ठेवा किती लेण्या आहेत, टोटल 34 लेण्या आहेत. त्याच्यामध्ये हिंदू लेणी, बौद्ध लेणी आणि जैन लेणी आहे. हा एक 3 भाग म्हणून लक्षात ठेवा की वेरूळच्या लेण्या ह्या 3 धर्मियांच्या लेण्या आहेत, हिंदू लेणी, बौद्ध लेणी आणि जैन लेणी. आता लक्षात ठेवा 1 ते 12 ज्या लेण्या आहेत तर त्या कोणत्या आहेत, बौद्ध लेण्या आहेत. 13 ते 29 लेण्या कोणत्या आहेत तर त्या हिंदू आहेत. आणि हे जे आहे तर आपल्याला हे कैलास लेणी तर ही आहे 16वी लेणी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. ह्याचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येईल, म्हणजे ही हिंदू आहे. त्याच्यानंतरचं आहे 30 ते 34 ही जी लेणी आहे तर ही लेणी आपल्याला उल्लेख करता येईल, ते म्हणजे जैन लेणी हे एक आपल्याला सांगता येईल. दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे की कैलास लेणीचं एक सर्वात महत्वाचं एक आश्चर्य काय आहे की हे जे दगडामध्ये कोरलेलं आहे तर हे कोरल्यानंतर सर्वात महत्वाचा एक भाग लक्षात ठेवा की हे वरून कोरत आले खालीपर्यंत. म्हणजे आतापर्यंत काय होतं की आधी पाया नंतर कळस होता, याच मात्र याच्या उलट आहे, आधी कळस मग पाया. ही भूमिका आपल्याला याच्यामध्ये या चित्रांमध्ये आहे आणि हे वैशिष्ट्य या या म्हणून ह्या जागतिक वारसाबद्दल सांगता येईल. म्हणजे लेणी क्रमांक 16 हे कैलास मंदिर एकाच अखंड पाषाणातून कोरलेलं म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. वरून खाली अशा पद्धतीचं कोरीव काम आहे. राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम याच्या काळामध्ये हे तयार झालं. दुसरं आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये असणारा महत्वपूर्ण भाग म्हणून आपल्याला उल्लेख करता येतो म्हणजे बीबी का मकबरा. त्याला दख्खनचा ताज म्हणून उल्लेख करता येईल. म्हणजे ताजमहालची प्रतिकृती म्हणून ओळखलं जाणारं हे स्थळ औरंगजेबाची पत्नी दिलरास बानो बेगम यांच्या आठवणीसाठी हे त्यांच्या मुलांनी बांधलंय. आता लक्षात ठेवा, इतर ऐतिहासिक स्थळामध्ये हा दौलताबादचा जो किल्ला आहे जो देवगिरीच्या यादवांचा आहे. आता ह्या जो किल्ला आहे त्या किल्ल्याचं सर्वात महत्वाचं एक वेगळे पण तुम्ही बघितलं गेलं तर तो असा शंखवाकृती आहे. आणि हा म्हणजे आतमध्ये जात असताना दोन मार्ग आपल्याला दिसत आहे. त्या भुयारामधून आतमधून वर जायचंय आणि एवढा अजिंक्य असणारा किल्ला हा फुटीरतेमुळं म्हणजे शत्रूच्या हाती पडला, एक आपल्याला सांगता येईल. दुसरं सर्वात महत्वाचं आहे, हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं घृष्णेश्वर म्हणजे जे वेरूळमध्ये असणारं जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे घृष्णेश्वर. आणि सर्वात महत्वाचं आहे की मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी आणि विशेषतः शहराची जे अर्थात छत्रपती संभाजीनगरची तहान भागवणारं एकमेव धरण म्हणून आपल्याला जायकवाडीचा उल्लेख करता येईल. हे पैठणमध्ये आणि इथल्या धरणाच्या जलाशयाला काय म्हटलं जातं, नाथसागर हे म्हटलं जातं. आता खंडपीठाच्या सारांशाबद्दल लक्षात ठेवा, स्थापना आहे 27 ऑगस्ट 1984. इमारत नवीन जी झाली 1995. अधिकार क्षेत्र आहे 12 जिल्हे. स्थान आहे मराठवाड्याच्या हृदयातलं न्याय मंदिर म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता सर्वात महत्वाचं आहे की शहराच्या सांस्कृतिक महत्वामध्ये केवळ शहर हे प्रशासकीय केंद्र नसून ते कलेचं, धर्माचं आणि इतिहासाचं एक मिलनस्थान आहे. इथलं पर्यटन उद्योग संपूर्ण जगातून लोकांना आकर्षित करतो. आता लक्षात ठेवा की इथल्या शहराचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य जलव्यवस्थापन, ज्याला आपण नहरे अंबरी म्हणतो, या जलवाहिनीसाठी हे प्रसिद्ध आहे. आजही या नैसर्गिक पद्धतीनं पाणी पुरवण्याची जुनी पद्धत एक नवल मानली जाते. आता सर्वात महत्वाचा एक भाग लक्षात ठेवा की या नहरीचाच एक भाग म्हणून तुम्ही जर शहरामधलं असणारी जी पानचक्की आहे, पानचक्की म्हणजे नेमकं काय, तर त्याच्या खालच्या बाजूला जी चक्की असते, चक्की म्हणजे पिठाची गिरणी, पिठाच्या गिरणीला जो आता सध्याची जी आहे तर ती विद्युत चक्की आहे. तर ती पानचक्की या अर्थाने की खालच्या बाजूला असे खाली फॅन आहेत आणि त्याला प्रेशर खालच्या पाण्याने लावलंय आणि ते पाणी त्या प्रेशरनं खालून फिरतंय आणि वरच्या बाजूला ते दळत आहेत म्हणजे पीठ बारीक करतायत. म्हणजे हे वेगळे पण ही पानचक्की आहे. तर ह्या जलव्यवस्थापनाचाच एक भाग म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. दुसरं आहे अहिल्यानगर. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा. या जिल्ह्याचा मोठा भाग आता छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठाच्या अखत्यारीत येतो. एक वेगळे पण आपल्याला सांगता येईल. धाराशिव जिल्हा, ज्यामध्ये धाराशिव लेण्यासाठी असलेला हा मराठवाड्यातला दक्षिण भागातला तो या खंडपीठाशी जोडल्याचा उल्लेख करता येईल. आता सर्वात महत्वाचं आहे की मुंबईचं अंतर कमी करून मराठवाड्याच्या जनतेला स्वस्तात आणि जलद न्याय मिळवून देणं हे खंडपीठाचं अंतिम यश आहे. आता हे अजिंक्य किल्ला म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला आजही संरक्षण रचनेसाठी जगभरात अभ्यासाचा विषय म्हणून मानला जातो. आता लक्षात ठेवा, शहराची स्थापना कधीची आहे, 1610. युनेस्कोची स्थळं आहेत अजिंठा आणि वेरूळ. नामांतर म्हणजे शहराचं नामांतर हे 2023. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की मराठवाड्याच्या सामाजिक आर्थिक विश्लेषणाच्या संदर्भाबद्दल जर तुम्हाला मुलाखतीला विचारलं गेलं तर लक्षात ठेवा, मराठवाड्यातले सामाजिक आर्थिक समज, कृषी व्यवस्था आणि जलसंकट, जायकवाडी प्रकल्प सिंचन, महिला सक्षमीकरण उद्योग, औद्योगिक क्रांती, शेंद्रा वाळूचे MIDC, युरोका आणि DMLC, न्यायालयीन कर्मचारी कर्तव्य, लिपिक, शिपाई, चालक पदाची कार्य. आता लक्षात ठेवा की विभागीय समज या अर्थाने की सामाजिक आर्थिक पैलू मुलाखतीमध्ये उमेदवारांची आपल्या विभागाबद्दल सामाजिक आणि आर्थिक समज ही तपासली जाते. त्यामुळं मराठवाडा हा माग असलेला प्रदेश असला तरी तो सध्या वेगानं विकासाच्या मार्गावर आहे. म्हणजे मराठवाड्याचा परिचयाबद्दल जर बघितलं की महाराष्ट्राच्या मध्यभागी असून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या एक समृद्ध वारसा लाभलाय. म्हणजे प्रामुख्यानं ग्रामीण आणि शेतीवर आधारित लोकसंख्या, जिथं परंपरा आधुनिकतेचा संगम मानला जातो. विकासाच्या मार्गावर मागासलेपणाचा शिक्का पुसून मराठवाडा आता औद्योगिक आणि तांत्रिक क्षेत्रामध्ये एक झेप घेतल्याचा उल्लेख करता येईल. कृषी आणि जलसंकटाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर मराठवाड्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्यानं शेतीवर अवलंबून आहे. कापूस आणि सोयाबीन इथली मुख्य पिकं असून नदीवर पिकावर शेतकऱ्यांचा एक नगदी पिकावर शेतकऱ्यांचा मोठा भर आहे. तर मराठवाड्याचं पांढरं सोनं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादित आणि कापड उद्योगाला कच्चा माल पुरवतं.
सोयाबीन जे कमी पावसात येणार आणि चांगला नफा मिळवून देणारं अलीकडच्या काळामधलं हे महत्वाचं पीक आहे. परंतु आता जागतिक बाजारामधून या सोयाबीनच्या तेलाची किंवा सोयाबीनचे भाव हे आता सध्याच्या स्थितीमध्ये पडलेले आहेत. आता दुष्काळी पट्टा म्हणून आपल्याला 70% पावसाची अनिश्चितता म्हणून आहे आणि पावसाचं प्रमाण आणि कमी आणि लहरी स्वरूपात असल्यानं शेतीवर मोठा परिणाम होतो. भूजल पातळीच्या संदर्भाबद्दल वाढता उपसा आणि पावसाळ्यातील कमतरता यामुळे भूजल पातळी ही खालावली. पाण्यासाठी विहिरीला आणि कूपनलिकांवर अवलंबित्व वाढल्याचं पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं. आता लक्षात ठेवा, गंभीर समस्या ही शेतकरी आत्महत्या, निसर्गाची अवकृपा, कर्जाचा डोंगर आणि पिकांचा भाव न मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्या एक सामाजिक समस्या बनल्याचा उल्लेख करता येईल. जलसंवर्धनामध्ये पाणी अडवा, पाणी जिरवा, ठिबक सिंचन, शेततळी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. जायकवाडी प्रकल्पाच्या संदर्भाबद्दल मराठवाड्याचा सागर गोदावरीवर बांधलेला आशियातला सर्वात मोठं मातीचं धरण म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्यामुळे लाखो हेक्टर जमीन या ओलिताखाली आली. त्या जलाशयालाच नाथसागर असं म्हटलं जातं. पैठणचे संत एकनाथ महाराज यांच्या नावावरून या जलाशयाला नाथसागर हे नाव देण्यात आलंय. हा प्रकल्प मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी महत्वाचा आहे. छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो आणि औद्योगिक क्षेत्रासाठी MIDC साठी पाणी उपलब्ध करून देण्याची ही महत्वाची भूमिका आहे. महिला बचत गटाच्या संदर्भाबद्दल इथल्या बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिल्याने दुग्ध व्यवसाय आणि अन्न प्रक्रियेला उद्योगामध्ये महिलांचा सहभाग वाढतोय. पूरक व्यवसायामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय आहे. सहकारी आणि खाजगी माध्यमातून दुधाचं संकलन आणि प्रक्रिया वाढली. अन्न प्रक्रिया, फळभाज्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन आणि मराठवाड्यातला केशर आंबा जागतिक बाजारपेठेमध्ये प्रसिद्ध आहे. औद्योगिक क्रांती आणि ऑरिक सिटी याबद्दल एक वेगळेपण, हे विशेषतः छत्रपती संभाजीनगर एक औद्योगिक केंद्र म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रातलं एक प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणलंय. इथला भौगोलिक स्थान आणि दळणवळणाच्या सुविधामुळे अनेक उद्योग इथं आकर्षित झाले. त्यामध्ये इथं वाळूज असेल, शेंद्रा असेल आणि चिकलठाणा. तर यामध्ये वाळूजमध्ये मोठ्या कंपन्या आणि असंख्य लघु उद्योग आहेत. शेंद्रामध्ये आधुनिक पायाभूत सोयी सुविधांनी सुसज्ज आहे आणि चिकलठाणा ही विमानतळाजवळ असलेलं जुनं आणि महत्वाचं औद्योगिक क्षेत्र आहे. DMIC प्रकल्प या अर्थानं की दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर या जागतिक स्तरावरील प्रकल्पामुळे मराठवाड्याचं भविष्य आता बदलणार आहे आणि जागतिक वाहतूक आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती झाली. आता पहिलं ग्रीनफील्ड स्मार्ट औद्योगिक शहर म्हणून आरिक म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. चंद्र आणि बिडकीन परिसरात 10,000 एकरवर हे अत्याधुनिक शहर हे विकसित झालंय. त्याच्यामध्ये स्मार्ट शहराचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा, 24 तास पाणी आणि वीज पुरवठा, अत्याधुनिक कचरा व्यवस्थापन, स्मार्ट ट्रॅफिक कंट्रोल सिस्टम, वायू प्रदूषण आणि नियंत्रण, रस्ते, रुंद रस्ते आणि भूमिगत ड्रेनेज, हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक विकासाला गती. गुंतवणुकामध्ये जर बघितलं गेलं की परदेशातल्या मोठ्या गुंतवणूक हे आकर्षित करते. हजारो तरुणांना स्थानिक स्तरावर एक प्रकारे रोजगाराची संधी. ऑटोमोबाईल हब, छत्रपती संभाजीनगर आता ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखलं जातं. वाहनाच्या उत्पादनात जागतिक नकाशावर शहराचं नाव हे कोरलं गेलंय. मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या जसं की बजाज ऑटो जगातल्या सर्वात मोठ्या टू व्हीलर प्लांट वाळूजमध्ये आहे. कोडा म्हणजे लक्झरी कार्सचे उत्पादनाचं युनिट आहे. P&G म्हणजे प्रोडक्ट अँड गॅम्बल कन्झ्युम गुड्स मधील हे दिग्गज आहेत, मोठ्या कंपन्या आहेत. त्यानंतर दळणवळणाच्या क्रांतीमध्ये समृद्धी महामार्ग आहे, विमानतळ विस्तार आहे, रेल्वे दुहेरीकरण. आता मराठवाड्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ऐतिहासिक गौरवगाथेबद्दल बोलू. सर्वात महत्वाचं आहे की मराठवाड्यांची संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. ही केवळ भौगोलिक सीमा नसून एक विचाराची, संस्काराची आणि क्रांतीची जन्मभूमी आहे. मराठवाड्यानं महाराष्ट्राला आध्यात्मिक दिशा, सामाजिक समतेचा विचार आणि वारकरी संप्रदायाचा कणा म्हणजे मराठवाड्यातले संत ही एक वेगळी ओळख आपल्याला आहे. वारकरी संप्रदायाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर संत ज्ञानेश्वर महाराज, पैठण जवळ असलेल्या आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला. प्रतिकूल परिस्थिती जगाला ज्ञानाचा प्रकाश आणि कार्यामुळे मराठी भाषेला अमृताचे गोडवे हे प्राप्त झाल्याचा उल्लेख करते. म्हणजे संस्कृत भाषेतली भगवद्गीता प्राकृत भाषेत आणून त्यांनी ज्ञान सर्वसामान्यांच्या दारात पोहोचवलं आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून पसायदान मागून संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची प्रार्थनाही केली. आता ज्ञानेश्वराचं तत्वज्ञान त्यांनी अद्वैत व वेदांत आणि भक्तीची सुंदर मेळ घातला आणि चिद्विलास म्हणजे हा महत्वाचा सिद्धांत त्यांनी
मांडला. आता ज्ञानदेवे रचिला पाया उभारीला देवालया, हा एक वैचारिक पाया म्हणून आपल्याला वारकरीचं सांगता येईल. तीर्थक्षेत्र म्हणून मराठवाड्यातलं आपेगाव आजही वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे. साहित्यिक योगदानामध्ये अमृत अनुभव, चांगदेव 65 या ग्रंथांनी मराठी साहित्याला समृद्ध केले. ज्ञानेश्वरांचा वारसा आजही 700 वर्षानंतर ज्ञानेश्वरी ही घरोघरी वाचली जाते. संत एकनाथ महाराज पैठण येथे राहून त्यांनी भक्ती आणि सामाजिक कार्याचा आदर्श निर्माण केला. भारुड आणि गवळणीच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि प्रत्यक्ष कृतीतून एक जातीभेद निर्मूलन केलं. भारुडांमधून लोक प्रबोधन म्हणजे भारुडाच्या माध्यमातून त्यांनी आध्यात्मिक आणि मनोरंजक पद्धतीने मांडलं. अंधश्रद्धा आणि वाईट चालीरीती त्यांनी कडक प्रहार केला. आजही ग्रामीण भागात एकनाथी भारुड ही आवडीनं गायली जातात. पैठण येथील गोदावरी नदीकाठी वास्तव्य होतं, जे आजही पावन मानलं जातं. त्यांची वाणी अत्यंत मृदू आणि शांत होती, म्हणूनच त्यांना शांती ब्रह्म असं म्हटलं जातं. एकनाथांनी भक्तीला केवळ मंदिरातच न ठेवता लोकांच्या मनात रुजवण्याचं काम केलं. जनाबाई ह्या गंगाखेडची कन्या, परभणी जिल्ह्यातलं गंगाखेडीतल्या रहिवासी संत नामदेवाच्या घरी राहून त्यांनी विठ्ठलाच्या अनन्यसाधारण भक्ती केली. त्यांच्या कवितांमधून विठ्ठलाप्रती असलेलं प्रेम आणि वात्सल्य त्यामधून दिसतं. धुणे धुता विठ्ठल, दळण दळता विठ्ठल, या प्रत्येक कामात हा विठ्ठल जनाबाईंना दिसतो. त्यांच्या अभंगातून तत्कालीन स्त्रियांच्या भावना आणि भक्तीचं दर्शन करतं. आजही जनाबाईंचे अभंग आजही महाराष्ट्रात वारकरी कीर्तनात आवर्जून गायले जातात. गंगाखेडमधील त्यांचे स्मारक भक्तांसाठी प्रेरणास्थान आहे. संत रामदास जालना जिल्ह्यातील जाम समर्थ येथील रहिवासी त्यांनी समाजाला भक्ती आणि भक्तीचा नवा मंत्र दिला. मनाचे श्लोक, मनावर संस्कार आणि दासबोध ही जगण्याची कला हे ग्रंथ लिहिले. हनुमंताची मंदिरे स्थापून त्यांनी युवकांना बलोपासना संदेश दिला. प्रपंचाकडून परमार्थाकडे कसं जावं याचं उत्तम मार्गदर्शन या ग्रंथात केलं. मनाचे श्लोक आजही मुलांच्या पाठांतरात आहे, जे सुसंस्कार घडवत आहेत. माणसं जोडण्याची कला रामदास स्वामींनी समाजाला शिकवली. आणि प्रमुख धार्मिक स्थळांमध्ये जर बघितलं गेलं तर आध्यात्मिक केंद्र घृष्णेश्वराचं ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ऐतिहासिक मंदिर, स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना. आणि वेरूळ लेणीच्या सानिध्यात हे मंदिर जगभरातील भाविकांना हे आकर्षित करतं. आता ह्या घृष्णेश्वर मंदिराचा पुनरुद्धार, त्याला पुनरुद्धार या अर्थाने जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी 18व्या शतकात केला. त्यांनी भारताच्या अनेक तीर्थक्षेत्राचं जतन केलंय. नांदेडमधलं गुरुद्वारा हे शीख धर्माचे 10वे गुरु गोविंद सिंहजी यांचं निर्वाण स्थान. या ठिकाणी त्याग, शौर्य आणि मानवतेचं प्रतीक हे मानलं जातं. सब सिखन को हुक्म है, गुरु मान्यो ग्रंथ हे नांदेडमध्ये त्यांनी गुरु ग्रंथ साहिब आणि पुढील गुरु म्हणूनच घोषित हे केलं. आता गजानन महाराज जरी शेगाव विदर्भात असलं तरी मराठवाड्यातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. मराठवाडा आणि विदर्भ यांना जोडणारा हा एक आध्यात्मिक दुवा म्हणून ओळखलं जातं. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. मराठवाडा मात्र हैदराबाद निजामाच्या जोखमाखाली होता. नागरी हक्काचा अभाव, रजाकाराच्या माध्यमातून जनतेवर अत्याचार आणि मराठी भाषेवर निर्बंध यामध्ये निजाम भारताशी जोडले जाण्यास तयार नव्हता. त्यावेळी त्याला स्वतंत्र राहायचंय किंवा पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचं या विरोधात मराठवाड्यातील जनतेनं तीव्र लढा हा त्यामध्ये पुकारला होता. आणि मग हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या माध्यमातून स्वामी रामानंद तीर्थ यांनी नेतृत्व केलं आणि लोकांना संघटित केलं. सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला आणि शेवटी तुरुंगवासही सोसला गेला. त्यामध्ये लोकलढा या अर्थानं गोविंद वैश्राव, बाबासाहेब परांजपे, अनंत भालेराव अशांनी त्यांनी आपला जीव धोक्यात घातला. निजामाची खासगी फौज, रजाकार गावामध्ये दहशत निर्माण केली, पण जनतेचं धैर्य हे कचलं नाही. 13 सप्टेंबर 1948ला ऑपरेशन पोलो हे जवळजवळ 5 दिवस हे सैन्य कारवाई चालली. सरदार पटेल यांच्या खंबीर निर्णयामुळं भारतीय सैन्यानं निजामाला हे पराभूत केलं. आणि 17 सप्टेंबर 1948 हा विजयाचा दिवस. निजामाचं सैन्य हे शरण आलं. मराठवाड्याला खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला आणि हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये विलीन झालं. म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम हा दर 17 सप्टेंबरला हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. आपल्या पूर्वजांच्या बलिदानाच्या धैर्याचा स्मृती दिन म्हणून उल्लेख केला जातो. मराठवाडा ही केवळ संतांचीच नाही तर शौर्याची आणि बलिदानाची भूमी आहे म्हणून आपल्याला गौरवशाली मराठवाडा म्हणून उल्लेख करता येईल. ही जी माहिती आहे तर ही अभ्यासपूर्ण माहिती जे शिपाई, क्लार्क आणि वाहन चालक यांच्यासाठी विशेषतः
मुलाखतीसाठी ही महत्वाची आहे. आपण इथं थांबूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.